हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू BCS वाव. मागच्या सेशन मध्ये आपण पाहिलं होतं व्हॉट इज NFA, डिफरन्स काय आहे NFA आणि DFA मधला, तो एक आपण चेकआउट केला होता. राईट. आजच्या सेशन मध्ये आपल्याला पाहिजे हाऊ टू ड्रॉ NFA. चला मग सुरुवात करूया. NFA कन्स्ट्रक्शन. तुमच्या समोर मी दोन एक्झाम्पल्स ठेवलेले आहे. कन्स्ट्रक्ट NFA हॅव्हिंग 101 सबस्ट्रिंग ओव्हर 0,1 आणि सेकंड आहे कन्स्ट्रक्ट NFA एंडिंग विथ 110. दोन NFA आहे, दोघं कसे ड्रॉ करायचे, दोघांचा NFA कसा ड्रॉ करायचा ते नीट समजून घ्या. ओके, चला मग सुरुवात करूया. फर्स्ट NFA, कन्स्ट्रक्ट NFA हॅव्हिंग 101 सबस्ट्रिंग ओव्हर 0,1. म्हणजे काय, आपल्याला असा NFA ड्रॉ करायचा आहे त्याच्यामध्ये 101 कंपल्सरी आलाच पाहिजे, कारण ती सबस्ट्रिंग. असं सांगितलेलं नाहीये का सुरुवात कशाने झाली पाहिजे, शेवट कशाने झाला पाहिजे, याचबद्दल कंडिशन्स दिलेलीच नाहीये. फक्त काय सांगितलंय, सुरुवात 1 नी होऊन, कारण आपल्या अल्फाबेट किती आहे, 0 आणि 1. सुरुवात 1 नी झाली तरी चालेल, सुरुवात 0 नी झाली तरी चालेल, शेवट 0 नी झाला तरी चालेल, शेवट 1 नी झाला तरी चालेल. बट मध्ये कुठेतरी किंवा सुरुवातीला किंवा शेवटी कुठेही 101 आला पाहिजे. म्हणजेच काय, जर मी याची लँग्वेज तयार केली तर माझी स्मॉलेस्ट स्ट्रिंग काय येणार, 10. बिकॉज मला काय पाहिजे, सबस्ट्रिंग पाहिजे. नेक्स्ट दुसरं काय ठरतं, 0 नी चालू झालं तर 101, 1 नी चालू झालं तर 101 आहेच, नंतर 1101 या पद्धतीच्या तुमच्या स्ट्रिंग्स येतील. म्हणजेच काय, each string contain 101. कारण हे काय सांगितलेलं आहे, हॅव्हिंग सबस्ट्रिंग. सबस्ट्रिंग म्हणजे काय, त्या स्ट्रिंग मध्ये कुठेतरी तो आला होतो. मग जसं मी DFA ला सांगितलं होतं का मिनिमम स्ट्रिंग साठी DFA आपण अगोदर ड्रॉ करायचो आणि त्याच्यानंतर आपण त्याला इलॅबरेट करत होतो, तसं तिला करायचं, मिनिमम साठी ड्रॉ करायचं. मग मिनिमम साठी मी कसं करणार, Q0 1 Q1 0 Q2 1 Q3 माझी फायनल, इथे माझी स्टार. आता आपण काढतोय NFA. मग NFA चा रूल काय आहे, NFA काय सांगतं का तुम्ही मल्टिपल ट्रान्झिशन देऊ शकता. म्हणजे Q0 ला तुम्ही 1 दिला तर Q0 तुम्ही 1 रिपीट करू शकता, किंवा Q0 चा 0 तुम्ही पुढे दिलाय तर तुम्ही काय करू शकता, रिपीट करू शकता. म्हणजेच काय, तर तुम्ही रिपीट मल्टिपल ट्रान्झिशन देऊ शकता, किंवा नल ट्रान्झिशन म्हणजे तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता, नसेल तर नाही. मग मी काय केलं पहा, 101 कंपल्सरी आलं तरच माझी लँग्वेज ट्रू आहे. सुरुवात माझी 1 येऊ शकते, 0 येऊ शकते, कोणीही येऊ शकते. सो मी इथं काय केलं, 1 और 0 चं लूप वापरलं. म्हणजे काय केलं पहा, मी यामध्ये 1 आणि 0 चं लूप वापरलं. माझं 1 चं ट्रान्झिशन मल्टिपल झालं, मी NFA ला मल्टिपल ट्रान्झिशन देऊ शकतो. दॅट मीन्स 1 आणि 0 नी कशानेही सुरुवात झाली किंवा किती वेळेस 1-0 आला तर त्याला कंपल्सरी पुढे घेऊन काय जावं लागेल, 1-0-1 घेऊन जावं लागेल. ओके. नंतर जर तो शेवटी आला इथे, जर तो इथे शेवटी पोहोचतोय म्हणजे त्याला ऑलरेडी 101 भेटतोय, कुठेतरी सबस्ट्रिंग भेटतोय, नंतर तो 1 नी येऊ शकतो, 0 नी पण येऊ शकतो. म्हणून मी इथे पण काय दिलं, त्याचा 1 आणि 0 सेल्फ लूपला. म्हणजेच काय केलं, मध्ये कुठेही 101 आला, ओके, नो इश्यू. सुरुवात कशाने झाली तरी चालेल, शेवट कशाने झाली तरी चालेल. आता पहा, मी मध्ये Q1 आणि Q2 चं ट्रान्झिशनच दिलं नाही. Q1 ला कोणतं ट्रान्झिशन दिलं नाही, 1, म्हणजे ते काय झालं, नल ट्रान्झिशन झालं. Q2 ला मी 0 चं ट्रान्झिशन दिलं नाही, म्हणजे ते ट्रान्झिशन काय झालं, नल. म्हणजे NFA च्या केसमध्ये तुम्ही मल्टिपल ट्रान्झिशन देऊ शकता, किंवा इथे जसं Q1 Q2 ला आपण ट्रान्झिशन दिलंच नाही, म्हणजेच कोणतं, नल ट्रान्झिशन फाय आपण काय करणार, देणार. DFA च्या केसमध्ये असं नाही करणार. DFA च्या केसमध्ये आपण डबल 1 देऊ शकत नाही, किंवा असं इथे सोडू शकत नाही, याचा 1 सोडून दिला, द्यायचाच नाही, असं चालत नाही. कोणत्या केसमध्ये, DFA च्या केसमध्ये. ओके. सो दिस इज युअर NFA. मग याचा ट्रान्झिशन टेबल कसं येईल, ट्रान्झिशन टेबल काय येणार, डेल्टा किंवा तुमच्या स्टेट, नंतर अल्फाबेट 0 1 Q0 Q1 Q2 Q3. Q0 चा 0 आहे का कुठे, म्हणून 5. Q0 चा 1 कुठे, Q0 लाच आहे. Q1 चा
सॉरी Q0 चा 0, Q0 ला सेल्फला आहे, Q0 चा 1 Q0 ला पण आहे, ऍज वेल एज कोणाला आहे, Q1 ला आहे, Q1 चा 0 कोणाला दिलाय आपण, Q2 ला दिलाय, 1 काय आपला नल आहे, Q2 चा 0 नाहीये म्हणजे तो 5 झाला, Q2 चा 1 Q3 ला गेला, Q3 चा 1 0 Q3 लाच राहिला. ही झाली तुमची फायनल स्टेट आणि ही झाली तुमची इनिशियल स्टेट. म्हणजेच काय, एनएफएच्या केसमध्ये तुम्ही मल्टिपल ट्रान्झिशन्स देऊ शकता. फर्स्ट, सेकंड, तुम्ही नल ट्रान्झिशन पण ठेवू शकता. इन डीएफएच्या केसमध्ये तसं करता येत नाही. ओके, एक्झाम्पल हे जर क्लिअर झालं असं तर सेकंड एक्झाम्पलवर अजून क्लिअर करूया. पहा, सेकंड एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, कन्स्ट्रक्ट एनएफए एंडिंग विथ 110. अरे बा, इथे स्टार्टिंग एंडिंग सांगितलेलं नव्हती, सबस्ट्रिंग सांगितलेली. इथं काय सांगितलं, एंडिंग म्हणजे 110 नंतर दुसरं काही येणार ना. मग माझ्या लँग्वेज मध्ये जर पाहिजे ना तर मिनिमम स्ट्रिंग काही येईल 110, दुसरी स्ट्रिंग काही 0 ने जरी चालली तर 110 नाही येईल, अशी येऊ शकते 11110 10110. दॅट मीन्स एव्हरी स्ट्रिंग, प्रत्येक स्ट्रिंग 110 ना काय होणार आहे, एंड होणार. म्हणजे इन केस, ह्या केसमध्ये कसं आहे, सुरुवात कशाने झाली तरी झाली पण शेवट कंपल्सरी कशाने झाला पाहिजे, 110 ना. मग मी काय करणार, सिम्पली Q0 1 Q1 Q2 0, इथे माझी स्टार्ट. म्हणजे काय केलं मी, 110 मिनिमम साठी काढून घेतो. आता मी फायनल स्टेपला ट्रान्झिशन देणार नाही, जसं इथं दिलं होतं. इथे का ट्रान्झिशन दिलं होतं आपण, बिकॉज 101 ऑलरेडी मला भेटून गेला होता. त्यानंतर मला काही भेटलं तर चालेल, कारण इथे काय होतं, सबस्ट्रिंग होती. इथे तसं नाही, इथं काय एंडिंग. एंडिंग मीन्स 110 ना इथे आल्यानंतर तो स्टॉप होणार, मशीन ती लँग्वेज ऍक्सेप्ट करणार, यानंतर काही तुम्हाला चालणार नाही. त्यामुळे मी Q3 ला ट्रान्झिशन देणारच नाही, मध्ये मी कुठेच ट्रान्झिशन देणार नाही. कारण का, आपल्या लँग्वेजमध्ये कंपल्सरी 110 पाहिजे. म्हणजेच मी काय करणार, सुरुवात करतानाच फक्त काय करणार, 1 आणि 0 नाही करणार. म्हणजे काय होईल, तर सेल्फ लूप टाकल्यामुळं 1 आणि 0 ची कितीही कॉम्बिनेशन जरी आली मल्टिपल, तरी माझं 1 1 1 0 ने माझी लँग्वेज काय होईल, एंड केली जाईल. मग दोन्ही एनएफए मध्ये डिफरन्स नीट समजून घ्या. एकामध्ये सबस्ट्रिंग आहे, एकामध्ये एंडिंग आहे. सबस्ट्रिंग मीन्स काय, सुरुवातीला आणि शेवटला काही आलं तरी चालेल, सुरुवातीला स्टार्टिंग आणि एंडिंगला काही आलं तरी चालेल, मध्ये जी सबस्ट्रिंग सांगितली ती आली पाहिजे. एंडिंग मध्ये काय सांगितलं, का शेवटी येणार, अगोदर काही आलं तरी चालेल. असं जर स्टार्टिंगचं असतं तर काय केलं असतं, इथे तुमचं नल असतं आणि शेवटच्या स्टेटला तुम्ही काय दिलं असतं, ट्रान्झिशन दिले असतं. ओके, मग याचा ट्रान्झिशन फंक्शन म्हणजे डेल्टा कसं येईल, स्टेट आणि तुमचा अल्फाबेट, कोणता अल्फाबेट आहे, 0 1. सो अल्फाबेट काय येईल, Q0 Q1 Q2 Q3. Q0 चा 0, Q0 ला 1, आता तो स्टेटला गेलेला आहे. सो Q0 Q1, Q1 चा 0 5, 1 कुठे गेलाय, Q2 ला, Q2 चा 0 Q3 ला, 1 5, Q3 चे दोन्ही 1 5. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, एनएफए ड्रॉ करायचा आहे. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत अलर्ट मेसेज थ्रू लवकरात लवकर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन्स येत राहतील. ओके, नेक्स्ट लेक्चर्स मध्ये आपण पाहूया मिनिमायझेशन ऑफ डीएफए. ओके, चला मग भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड बाय, थँक्यू सो मच.